राज्याची आताची स्थिती जर बघितली, परवाच्या दिवशी 3 दिवसापूर्वी बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शिवनी गावामध्ये कैलास नागरे ज्यांनी पुरस्कार प्राप्त अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। या आत्महत्या करत असताना त्यांनी पुरस्कार मिळालेला असताना सिंचनाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, ही व्यथा सरकारकडे व्यक्त केली होती आणि म्हणून सरकार ते पूर्ण करू शकलं नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे। त्याविषयी आज आम्ही महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली। त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी बीडमध्ये नागरगोजे नावाचा जो एक शिक्षक आहे त्यांनीही आत्महत्या केली। या आत्महत्या करण्याचं कारण 18 वर्षानं तो एक विक्रम मुंडे यांच्या शाळेमध्ये नोकरी करत होता, विनापगारी वेठबिगार तरी बरा अशा प्रकारची स्थिती या शिक्षकाची होती आणि 18 वर्ष पगार न दिल्यामुळे व्यथित होऊन संस्था चालकांनी त्याला धमक्या दिल्या, तू आत्महत्या कर, तुझ्या जागी आम्ही दुसऱ्याला लावतो। मला वाटतं त्यांनी आत्महत्येचं केलेलं पत्र प्रसिद्ध झाले, धक्कादायक अतिशय हृदयद्रावक हे पत्र या शिक्षकानं लिहिलेलं आहे आणि या सगळ्या विषयाचं जर बघितलं तर याला सरकार जबाबदार आहे आणि या सरकारची सुद्धा आंदोलनाची भूमिका आम्ही सभागृहाच्या बाहेर घेतलेली आहे आणि सभागृहात सुद्धा या संदर्भात भूमिका आम्ही घेऊ। कोर्टाची खोटी ऑर्डर, न्यायाधीशांच्या खोट्या सह्या शिक्के बनवून जमीन बळकावल्याची घटना पुण्यात उघडकीस आली। याबाबत न्यायाधीशांनी जेव्हा सुनावणी सुरू होती त्यावेळी संपूर्ण प्रकरण आहे ते मला असं वाटतं आतापर्यंत एखाद्या अधिकाऱ्याची आमदाराची खोटी सही केल्याचं प्रकरण होतं, प्रत्यक्षात न्यायाधीशाची खोटी सही करण्याचा प्रकार घडलेला आहे। अतिशय धक्कादायक प्रकार हा आहे। जर न्यायाधीशाची खोटी जर सही केली जात असेल तर मला असं वाटतं आपण गुन्हेगारी कुठपर्यंत पोहोचलेली हे आपल्या लक्षात येईल। सर, म्हाडाच्या संरक्षण भिंतीचा घोटाळा लोकशाहीने बाहेर काढलेला आहे, हजारो कोटी रुपये लाटले गेलेले आहेत आणि भिंतच पाहायला मिळत नाहीये। मला असं वाटतं असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे, असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात घडलेलं आहे, कामच झालेलं नाही, त्याचं बिलिंग काढलेलं आहे, अशा अनेक घटना या महाराष्ट्रात आहे। सर, पण याची चौकशी करण्याची गरज आहे का? बिलकुल चौकशी केली पाहिजे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटले नाहीत, कापूस पोहोचले मात्र खरेदी हे पहा, कापसाचे पाहिजे तेवढे खरेदी केंद्र सुरू झाले नाही, कापसाला योग्य तो भाव मिळत नाही, शेतकरी त्याच्यामुळे त्रस्त आहे। जसे सोयाबीनची परिस्थिती झाली तशी स्थिती कापसाची होते। मला वाटतं शेतकऱ्याच्या दृष्टीनं हे जे पांढरं सोनं ज्याला म्हणता येईल हे सोनं मातीत मिळवण्याचं काम सरकारच्या धोरणामुळे होत आहे। सर, औरंगजेबाची कबर हटवण्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि आता आम्ही जर सरकारने कबर नाही हटवली तर आम्ही कबर हटवू असं पवित्रा घेतलेला आहे। मला असं वाटतं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे। औरंगजेब आक्रमक होता, त्याच्यावर टीका करणाऱ्याला अबू आझमीला आम्ही फरफटत तुरुंगात टाकू म्हणणारं सरकार झोपलेलं आहे का? आधी या हिंदुत्ववादी सरकारने या सरकारला जबाब विचारा, जो अबू आझमी औरंगजेबाचं गुणगान गात होता, त्यांनी मंदिरं बांधली म्हणत होता, त्याला आधी फरफटत आणावं। मला असं वाटतं दुटप्पीपणेनं सत्ताधारी पक्षाने त्याच्या अंगीकृत संघटना वागतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।